जहां जहां जरूरत पडेगी सर वहां खुद आगे आएंगे। आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून हे सरकार म्हणजे ज्या भाजपचं सरकार प्रत्येक वेळेस गोरगरीब लोकांच्या लेकरावरतीच जाणून बुजून अन्याय करत आहे। जर यापुढच्या काळात कधी सरकारकडून जर आता हल्ला विद्यार्थ्यांवरती करण्याचा प्रयोग जर सरकारनं केला, यांचा महाराष्ट्रासह राज्यात फिरणं पूर्ण बंद होणार आणि यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। सर ने जो कहा है वो ये कि ये जो सरकार है, बीजेपी की जो सरकार है, वो बस गरीबों के बच्चों के ऊपर हमला करती है और इसके बाद अगर स्टूडेंट्स पर हाथ उठाया तो जितने भी बीजेपी के लीडर्स हैं उनको महाराष्ट्र में घूमने नहीं देंगे मनोज जरांगे सर, ऐसा सर ने कहा। अरे सगळं मेळच पांगायला, मी मराठीत बोलायलो ते हिंदी सांगायले, मला हिंदी येत नाही तेव्हाच प्रॉब्लेम आहे। कारण मग हिंदी जर बोललो ना तुमचं आहे ते ध्यानातून हिंदी जायची तुमच्या बी नको व्हायला, मला खरंच नाही बोलत। मी फक्त शेवटचं वाक्यात सांगतो, असंच आंतरवालीला सुद्धा गोरगरिबांच्या लेकरासाठी आंदोलन होतं, त्या ठिकाणी सुद्धा माय मावल्यांना, मुलींना, वृद्ध माणसांवरती सुद्धा प्राणघातक हल्ला केला होता। या सरकारनं आमच्यावरतीही गोळ्या घातल्या होत्या। फक्त माझी सगळ्या विद्यार्थ्यांना एक विनंती राहील, तुम्ही ही जागा सोडू नका। आम्ही सगळा देश तुमच्या मागे आहे, तुम्ही तिकडे गेलात ना हे आंदोलन मोडून टाकते। शांततेच्या आंदोलनात एवढी ताकद आहे ते आम्ही सिद्ध करून दाखवलंय। आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहेत, ही जागा फक्त सोडू नका। सरकारला आपण निवडून दिलेलं आहे, आपण आपल्या मायबापांना यांना मतदान केलंय, आपल्या गावकऱ्यांनी यांना मतदान केलंय, आपल्या जिल्ह्यानं तालुक्यानं यांना मतदान केलंय, परंतु हेच आज आपल्या विद्यार्थ्यांवरती लेकरा बाळावरती उलटले। यांना उलट करायची ताकद या विद्यार्थ्यात आणि या राज्यातल्या गोरगरीब जनतेत आहे, हे यांच्या लक्षात नाहीये। परंतु या पुढच्या काळात जर तुम्हाला कुठं धक्का लागला तर आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत, सोनमच्या सोबत आहेत, आपल्या अभिजित भैयांच्या सोबत आहेत, सगळा राज्य आणि देश तुमच्या पाठीशी, एवढा शब्द देतो आणि थांबतो। धन्यवाद सगळ्यांना, जय शिव। और वो ये कह रहे कि इस आंदोलन की सबसे बड़ी ताकत जो है वो है इसका शांतिपूर्ण रहना। हमारे मूवमेंट की सबसे बड़ी स्ट्रेंथ जो है वो है कि ये मूवमेंट पीसफुल है। और सर कह रहे आप लोग यहाँ से बस हिलना मत, जंतर मंतर से बस कोई हिलेगा नहीं, और अगर यहाँ से कोई हिलेगा नहीं तो महाराष्ट्र में सर हर जगह देख लेंगे इस आंदोलन को कैसे आगे बढ़ाया जा सके। और जरूरत पड़ी तो सर और सर के आंदोलन के सारे साथी यहाँ आकर बैठेंगे हमारे साथ। और यहाँ पर कुछ लोगों को अगर पता नहीं होगा तो एक बार गूगल कर लेना, मराठा आंदोलन कितना बड़ा आंदोलन था वो देख लेना, महाराष्ट्र पूरा बंद हो रखा था। तो बहुत ही बड़ी ताकत का सपोर्ट मिला है आज हमें सर, उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद।